हरिओम. माझं नाव अनिल सकाराम सावंत. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये सध्या कामाला आहे, फायनान्स मध्ये प्रोक्युरमेंटमध्ये. तर माझा एक छोटासा अनुभव सांगायचा प्रयत्न मी करतो आहे बापूंच्या कृपेने, की गेल्या वर्षी कोविड चालू होतं आणि गेल्या वर्षी अचानक असं मे महिन्यामध्येच या सीझनमध्ये मला थोडासा ताप आला एक दिवस अगोदर, आणि त्यामध्ये मला असं वाटलं की थोडंसं सर्दीमाळ वगैरे आहे, म्हणून मी थोडंसं लोकल डॉक्टरकडे गेलो आणि चेक केलं, आणि त्यांनी मग मला औषध दिलं की नॉर्मली की तुमचं ठीक होईल, तसं काही एवढं काय नाही आहे. पण त्याच्यामध्ये शनिवार रविवार गेला, पण त्याच्यामध्ये थोडंसं ताप काही थोडासा कमी झाला, परत आला. पण मी सोमवारी सकाळी परत मी डॉक्टरकडे त्याच गेलो. गेल्या त्यांनी लगेच मला ॲडवाईस असं दिलं की वरती लिहिलं त्याच्यावरती की तुम्ही जाऊन टेस्ट करा कोविडची. अरे म्हटलं ठीक आहे, तर कोविडची टेस्ट करायला सांगितलं, मग करूया. तर थोडीशी मनामध्ये भीतीच होती, पण गेलो कोविड सेंटरमध्ये प्रायव्हेटमध्ये गेलो आणि मी रिपोर्ट असा काढला. तर मला रिपोर्ट तुमचा परवा मिळणार. तर म्हटलं ठीक आहे, मग परवा मिळणार. तर म्हटलं आता काय करा, गर्दी भयंकर आहे सध्या, हे रिपोर्ट मिळणार नाही लवकर. म्हटलं ठीक आहे, घरी आलो. मग थोडंसं ताप होताच अंगामध्ये, पण दुसऱ्या दिवशी अचानक असं आलं की दुपारी 1-1:30मध्ये मला मेसेज आला मोबाईलवरती की तुम्ही पॉझिटिव्ह आहात म्हणून. म्हटलं पॉझिटिव्ह आहे म्हटल्यानंतर मी थोडंसं मनामध्ये नाही म्हटलं तरी थोडंसं घाबरलो. तर ते बापूंचं नाव घेतलं की म्हटलं असं कसं पॉझिटिव्ह काय करायचं. तर मग त्याच्यानंतर मी एक नगरसेवक आहे त्यांना मी फोन केला, मी आता असं पॉझिटिव्ह आहे तर काय करायचं. ते म्हणजे तुम्ही असं करा की म्युन्सिपाल्टीची गाडी आहे अमुक आरोग्य केंद्र, तिथे तुम्ही जावा, माझं नाव सांगा. आणि आता म्हटलं कसं करणार. तर मी तसाच अगदी एकदम घाबरलं थोडंसं होतं मनामध्ये, तिकडे डेअरिंग करत होतो पण नाही. तर गेलो तिथे. तर ते लोक असं म्हणजे एंड केलं, त्यावेळी बापूंचं नाव घेतं. पण गेटवर गेलो तर मग आतमध्ये गेलो, म्हटलं असं असं आहे, कोणाला भेटायचं म्हणून. तर तो आरोग्य केंद्राचा माणूस लगेच नाही तुम्हाला पॉझिटिव्ह आहे. तर म्हटलं हो मी मग पॉझिटिव्ह आहे. नाही तुम्ही बाहेर जावा रोडच्या. अरे आता काय करा, रोडच्या बाहेर उभे राहा तुम्ही, मग काय ते बघू. मग बाहेर येऊन उभा राहिलो आणि मग त्याला मला लांबून त्याचा मोबाईल नंबर वगैरे सांगितला मी माझा, आणि रिपोर्ट पाठवला त्याला मोबाईलवरती, ह्याच्यावरती व्हॉट्सअपवरती. तर त्याने नंतर मग थोड्या वेळाने बघितलं, तर त्याने ते रिपोर्ट वगैरे त्याचं लिहिलं आणि गाडीमध्ये बसवलं. म्हणजे हे कोविड सेंटर तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाईल. तर कुठल्या तर म्हटलं काय घेऊन येतं. मग इथे आपल्या जवळचं एक आगरी कोळी भवन आहे, तिथे घेऊन गेले ते लोक. गाडी गाडीत इतर पण माणसं होती, पण त्याचबरोबर मनात थोडीशी भीती होती, इकडे तर हे होतं. तर तिथे गेल्यानंतर मला असं झालं की माझ्या जवळ आहे कोविड आगरी भवन, ते आपल्याकडेच आहे. म्हणजे ठीक आहे. चेक केलं डॉक्टरांनी ॲडमिट हे करण्यासाठी. तर माझा BP एवढा झाला की 140-160 कमीच व्हायला कबूल नाही. आता म्हटलं काय करा बापू. त्यांनी मला थोडं अर्धा-1 तास तेवढं थांबवलं. तर माझी गाडी मग फुल गाडी पण थांबवली. बाकी लोकांना घेतलं, पण माझ्यासाठी गाडी थांबवली. मला थोडंसं बघा बसून फॅनवरती वगैरे थोडं कमी होतं. म्हटलं तसं काय, मला ब्लड प्रेशर वगैरे काही नाही आहे, तरी पण काय. तर ते म्हणले नाही थांबा तुम्ही. नंतर परत चेक केलं तरी तेवढा जायला कमी होईना. म्हणजे तुम्हाला कोविड सेंटरला वाशीला जावं लागेल, इथे काय आमच्याकडे सोय नाही, जर काय हे झालं तर, त्यामुळे तुम्ही तिकडे जावा. अरे म्हटलं ठीक आहे, आता काय करणार. मग गाडीत त्याच बसलो आणि वाशीला घेऊन गेलो. वाशीला घेऊन गेल्यानंतर मग मी 3:30च्या मानाने पोहोचलो असेल तिथे. एवढं ते कोविड सेंटर त्या गेल्या मेची गोष्ट आहे 2021च्या. त्या दिवशी असं म्हणजे पीक सीझन होतं, त्यामुळे एक खाट एकही खाली नाही होती. त्यामुळे आम्हाला बसून ठेवलं बसमध्ये. 7:30 वाजले संध्याकाळी, काही आतमध्ये काय घेणार. नंतर 7:30च्या नंतर मग म्हणाले आतमध्ये या. आतमध्ये गेलो, परत त्याने रिपोर्ट वगैरे काढले वगैरे. तोपर्यंत मी आपलं मनामध्ये बापूंचं नाव घेतो आहे, काय बघा बाबा असं नंतर मग त्यांनी जवळजवळ 10:15 वाजले की मला आतमध्ये खाट मिळाली. त्याच्यानंतर एकतर मला भूक लागली जोरात. मग त्याने ते टिफिन त्यांच्या ह्याच्याप्रमाणे दिलं मला जेवण. मी जेवलो वगैरे थोडंसं, आणि नंतर मी बापूंचं नाव घेतलं, त्यांनी गोळ्या दिल्या. मी झोपलो, आणि झोपल्यानंतर झोपलो तर एकदम सकाळी जागा झालो. आणि पण त्यावेळेपासून ताप गेला तो मला, मी असे तिथे 10 दिवस काढले पण बापूंचं नाव घेऊन. पण एकही दिवस परत काय ताप आलेला नाही अजिबात काय, आणि होतं असं आणि अशा ह्याच्यातून मी बापूंच्या नावाने तिथून बाहेर पडलो. एवढंच मी सांगू शकतो. हरिओम श्रीराम अंबोजल्या.